भारतीय संविधानात सामाजिक न्याय या संकल्पनेचा उल्लेख कोणत्या भागात आहे? उत्तर: भारतीय संविधानाचे प्रस्तावना, प्रिॲम्बल आणि डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये. प्रश्न क्रमांक 2. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? उत्तर: 26 जानेवारी 1950 रोजी. प्रश्न क्रमांक 3. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर: 1885 मध्ये. प्रश्न क्रमांक 4. भारतात विविधता या शब्दाचा अर्थ काय आहे आणि त्याचा सामाजिक संदर्भ काय आहे? उत्तर: विविधता म्हणजे समाजातील भिन्न भाषा, धर्म, संस्कृती, जाती आणि प्रांत यांचा समावेश. सामाजिक संदर्भात हे सहअस्तित्व व सहिष्णुतेचे प्रतीक आहे. प्रश्न क्रमांक 5. लोकसभा आणि राज्यसभा यामध्ये काय फरक आहे? उत्तर: लोकसभा ही लोकप्रतिनिधींची सभा आहे, जिथे सदस्य थेट जनतेने निवडले जातात, तर राज्यसभा ही राज्यांच्या प्रतिनिधींची सभा आहे, जिथे सदस्य राज्य विधानसभांद्वारे निवडले जातात. प्रश्न क्रमांक 6. भारताच्या आर्थिक धोरणातील लिबरलायझेशन म्हणजे काय? उत्तर: 1991 मध्ये सुरू झालेला आर्थिक सुधारणांचा प्रकार, ज्यामुळे बाजारपेठेतील स्पर्धा वाढली आणि सरकारी नियंत्रण कमी झाले. प्रश्न क्रमांक 7. भारतातील राष्ट्रीय हरित अधिकाऱ्यांचे कार्य काय आहे? उत्तर: पर्यावरण संरक्षणासाठी वेगवान न्यायालयीन प्रक्रिया पुरवणे व पर्यावरणीय विवादांचे निराकरण करणे. प्रश्न क्रमांक 8. भारताचा डिजिटल इंडिया अभियान कधी सुरू झाला? उत्तर: 2015 मध्ये. प्रश्न क्रमांक 9. भारतीय रिझर्व्ह बँकचा मुख्य कार्य काय आहे? उत्तर: चलन नियंत्रण, बँकिंग विनियमन, आर्थिक धोरणे आखणे आणि देशातील मौद्रिक स्थिरता राखणे. प्रश्न क्रमांक 10. सतत विकास म्हणजे काय? उत्तर: अशी विकास प्रक्रिया जी वर्तमान गरजा पूर्ण करते पण भविष्यातील पिढ्यांच्या गरजा बाधित करत नाही. प्रश्न क्रमांक 11. भारताचा अंतराळ संशोधन संघटनाचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर: भारतासाठी उपग्रह प्रक्षेपण, अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञान विकास करणे. प्रश्न क्रमांक 12. राष्ट्रीय सुरक्षा धोरण कधी घोषित झाले? उत्तर: 2013 मध्ये. प्रश्न क्रमांक 13. भारतातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना चे उद्दिष्ट काय आहे? उत्तर: ग्रामीण भागातील गरजू लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे. प्रश्न क्रमांक 14. विविधता समाज म्हणजे काय? उत्तर: समाजातील विविध संस्कृती, धर्म, भाषा आणि परंपरांचा सहअस्तित्व व सन्मान. प्रश्न क्रमांक 15. भारतीय संविधानातील आपत्कालीन कलम कोणते आहे? उत्तर: कलम 352, 356 आणि 360. प्रश्न क्रमांक 16. भारतीय अर्थव्यवस्थेतील सेवा क्षेत्राचे महत्त्व काय आहे? उत्तर: GDP मध्ये सेवा क्षेत्राचा मोठा वाटा असून रोजगार निर्मितीतही मोठा सहभाग आहे. प्रश्न क्रमांक 17. नागरिकत्व सुधारणा कायदा कधी लागू झाला? उत्तर: डिसेंबर 2019 मध्ये. प्रश्न क्रमांक 18. भारतीय संसदचे 2 सभागृह कोणते आहे? उत्तर: लोकसभा आणि राज्यसभा. प्रश्न क्रमांक 19. भारताचा पहिला उपग्रह कोणता होता आणि कधी प्रक्षेपित झाला? उत्तर: आर्यभट्ट 1975 मध्ये. प्रश्न क्रमांक 20. जलसंधारणच्या कोणत्या प्रमुख पद्धती आहे? उत्तर: वर्षा जल संकलन, जलाशय बांधणी, पुनर्विनीकरण आणि जल बचत तंत्रज्ञान.